हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 39. मला अविराचा कॉल येतोय. तिच्यासोबत बोलून मी तुझ्याकडे बघतो. युगला खुन्नस देतच शिवांश म्हणाला. शिवांशने असे काही म्हणताच अंगद आणि युग गंभीरपणे त्याच्याकडे पाहू लागले. युग तर बेडवरचा उठून उभा राहिला. आता पुढे. अविरा शिवला का कॉल करते? युगने अंगदला विचारलं. अंगद काहीही न बोलता शांत बसून राहिला, कारण त्याच्याजवळ युगच्या ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. युग दबक्या पावलांनी शिवांशच्या मागे गेला, जेणेकरून तो शिवांश आणि अविराचं बोलणं ऐकू शकेल. डोंट वरी अविरा, मी असताना तुला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी करतो काहीतरी मॅनेज. तू काळजी घे स्वतःची, शिवांश म्हणाला. शिवांशला अविराप्रती असणारी काळजी बघून युगचं हृदय चांगलंच धडधडू लागले. हो अविरा, यू कॅन. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. बाय, शिवांश म्हणाला. शिवांश बोलणं आटोपून लगेचच अंगदच्या रूममध्ये आला. युग मात्र आहे तिथेच उभा होता. अविराची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. न राहवून त्याने अविराला फोन फिरवला, पण अविराने त्याचा फोन उचलला नाही. स्वीटहार्ट, सगळं ठीक आहे ना? युगने तिला मेसेज केला. अविराने मेसेज वाचला, पण तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तिला थोडा वेळ द्यायची गरज आहे हा विचार करून युग अंगदच्या रूममध्ये आला, जिथे शिवांश आधीपासूनच हजर होता. अविराने तुला का फोन केलेला? युगने शिवला विचारलं. तुझ्याशी मतलब? शिवांशने त्याला राग दाखवतच विचारलं. तू मुद्दाम म्हणून करतोयस ना हे सगळं? युगने पुन्हा प्रश्न केला. हुशार आहेस. युगला ओठांच्या डाव्या कोपऱ्यातून हसून दाखवतच शिवांश उत्तरला. माझ्या आणि अविरामध्ये येणाऱ्याला बाजूला काढायला मला वेळ नाही लागणार. तू अंगदचा भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत शांतपणे तुझ्यासोबत बोलत होतो, पण तुलाच दुश्मनी कायम ठेवून पुढे जायची हौस आलीये, मग ठीक आहे. शिवांशला राग दाखवतच युग म्हणाला. युग, धमकी कसली देतोय तू त्याला? त्याच्या अंडर काम करते ती, अँड यू नो इट्स. तो दोघांचेही आपापसात कॉन्टॅक्ट असणारच ना? अंगद दोघांमध्ये मध्यस्थी करतच म्हणाला. तू त्याचीच बाजू घेणार. आय नो इट्स, युग म्हणाला. ह्यात बाजू घेण्याचा प्रश्न काय आहे? तू धमकी देतोय म्हणून मी तुम्हा दोघांमध्ये पडलोय. अविराने ह्याला का कॉल केला हा प्रश्न तू शिवला विचारण्याऐवजी अविराला कर ना, ती तुला उत्तर देईल, अंगद म्हणाला. अंगदचं अचानकपणे बदललेलं वागणं बघून युगला जबर धक्का बसला. ती माझ्यासोबत बोलत नाहीये ड्यूड, आणि मी तुला थोड्या वेळापूर्वीच हे सगळं बोललो ना, तरी तू असं बोलतोयस, युग म्हणाला. मग तू तिचा राग ह्याच्यावर काढणार, ह्याला धमकी देणार? अंगदने प्रश्न केला. माझ्या आणि अविराच्या मध्ये तू सुद्धा आलास तरी तुझ्यासोबत मी तेच करेन. सांगून ठेवायचं याला, लांब राहायचं तिच्यापासून, नाहीतर ह्याची अशी अवस्था करेल ना की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देताना सुद्धा डॉक्टर 10 वेळा विचार करतील, युग रागात म्हणाला. युगच्या मागून टाळ्या वाजवतच 2 व्यक्ती आल्या. त्या 2 व्यक्ती म्हणजे विक्रांत आणि रियांश. स्वतःच्या नावापुढे वडिलांचं नाव म्हणून दोघेही हर्षराज देशपांडेंचं लावत होते, पण युगचे सावत्र भाऊ होते ते. हर्षराज देशपांडेंच्या पहिल्या बायकोची ती 2 मुलं. गोहिल निवासमध्ये येऊन तू तिथल्या मालकालाच धमकी देतोयस? ग्रेट. विक्रांत हर्षराज देशपांडे, देशपांडे सरांचा मोठा मुलगा, जोरजोरात टाळ्या वाजवतच म्हणाला. आधी स्वतःच्या पायावर नीट उभं राहता येतंय का याला, जो आपल्या शिवला धमकावतोय? रियांश हर्षवर्धन देशपांडे,
म्हणजेच हर्षवर्धन देशपांडेंचा दुसरा मुलगा युगवर हसतच म्हणाला, त्याला स्वतःवर जोक करून घ्यायची भारी हौस आहे ब्रो. तुम्ही अचानकपणे इथे काय करताय? शिवांश स्वतःच्या लाडक्या भावांना मिठी मारून भेटतच म्हणाला, मम्मी बोलली अंगदला बरं नाही म्हणून आलो त्याला भेटायला. विक्रांत उत्तरला, एवढं काही नाही झालंय, फक्त थोडासा वीकनेस वाटतोय. अंगद उत्तरला. चौघा भावांच्या गप्पा रंगल्या होत्या. युगला दुर्लक्षित करण्याचं काम त्यांचं सुरू होतं. इतर भावांचं तो समजू शकत होता, पण अंगद, ज्याला त्याने स्वतःच्या मोठ्या भावाचा दर्जा दिला होता, तो सुद्धा त्याच्यासोबत आज त्याला वाईट वाटेल असं वागू लागला होता. युग काहीही न बोलता अंगदच्या रूममधून बाहेर जाऊ लागला. तसं विक्रांत त्याची वाट अडवत त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. अंगद, तू याच्यासोबत बिझनेस संदर्भात बोलणार होतास. युगवर रागभरी नजर ठेवतच विक्रांतने अंगदला प्रश्न केला, तुला काय वाटतं? अंगद बोलेल आणि मी माझा निर्णय बदलेल. जर तू तशी काही स्वप्न बघत असशील ना, तर त्या स्वप्नातून बाहेर ये. मी माझा निर्णय बदलणार नाही. कंपनी माझ्या मॉमची आहे, जिला तुम्ही लोकांनी मिळून संपवले. युग विक्रांतवर आरोप करत म्हणाला. दुसऱ्या क्षणी विक्रांतने त्याची कॉलर पकडली. नको ते आरोप नाही करायचे आमच्यावर. तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली. आमचा हसता खेळता परिवार तिने उद्ध्वस्त केला. त्याची शिक्षा त्या डायनला मिळणारच होती. विक्रांत युगला राग देतच म्हणाला. स्वतःच्या आईबद्दल एक सुद्धा अपशब्द युग सहन करणार नव्हता. दुसऱ्या क्षणी त्याने विक्रांतच्या गालावर 4 बोटं उमटवली. विक्रांतवर युगने हात उचलला हे बघून शिवांश आणि रियांश जागेवरून उठत युगच्या दिशेने गेले. आता पुन्हा वाद होणार हे बघून अंगात त्राण नसताना सुद्धा अंगद जागेवरचा उठला आणि युगला स्वतः त्याने मागे केलं. अंगद, तू नेहमी नेहमी त्याला वाचवत नाही बसायचं, शिवांश म्हणाला. त्याच्या मम्मीबद्दल नको ते बोललेलं तो ऐकून थोडी ना घेणार. विक्रांतची चूक आहे. तुम्ही दोघे भांडण करायला इथे आलाय का? अंगदने विचारलं. युगने अंगदला बाजूला केलं आणि तो विक्रांतच्या समोर जाऊन उभा राहिला. ज्या कंपनी तुला 50% पार्टनरशिप हवी, ती कंपनी जिला तू डायन बोललास ना, तिचीच आहे. तिचा मुलगा या नात्याने त्या कंपनीवर पूर्णपणे अधिकार माझा आहे आणि माझ्या मॉमने खूप आधीच कंपनीचे सर्व राईट्स मला दिलेत. खरं तर तू मला थोडे दिवस मी बिझनेसमध्ये राहू देणार होतो, पण आता नाही. आतापासून माझ्या कंपनीत पाय सुद्धा नाही ठेवायचा. ज्या घरी तुम्ही राहताय ना, ते घर सुद्धा माझं आहे. ते सुद्धा खाली करायचं. युग रागातच म्हणाला. युग, तू काय बोलतोयस? अंगद युगला समजवतच म्हणाला. तू एकदम शांत बसायचं हा, नाहीतर तुला सुद्धा मी. पुढील शब्द युगने गिळून टाकले. हाताच्या मुठी आवळून कपाळावरील नसा त्याने फुगवल्या होत्या. नाही बोलायला गेलं तरी अंगदचा खूप राग आला होता त्याला. कूल डाऊन, युगला शांत करतच अंगद म्हणाला. माझ्यासोबत अजिबात बोलायचं नाहीस तू. अंगदला स्वतःपासून लांब करतच युग म्हणाला आणि त्याच्या रूममधून बाहेर पडला. अविराने हॉटेल त्रिसृष्टीमधून चेकआउट केलं होतं. हॉटेल बाहेर उभी राहून ती समीरची वाट बघत होती. समीरची गाडी येताच स्वतःची बॅग घेऊन ती त्याच्या गाडीत बसली. आता काय झालं बे तुला? काऊन रडून राहिली बे तू? समीरने विचारलं. मला 50,000 रुपये हवे, ते तू मला दे, मग मी सांगते तुला सगळं. अविरा रडतच उत्तरली. एवढे पैसे तू या गरीबाकडे काऊन मागून राहिली बे? समीरने भोळा चेहरा करतच तिला प्रश्न केला. शिवांशला द्यायचे. हॉटेलचं बिल भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यांना फोन करून त्यांच्याकडून ॲडव्हान्स सॅलरी मी मागून घेतली. त्यांनी लगेच दिली सुद्धा, पण मला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये कामाला नाही जायचे. तू त्यांचे पैसे त्यांना रिटर्न कर. अविरा हक्काने समीरला म्हणाली. मिस्टर सोलमेट असताना तू मला काऊन लुटते बे? आणि अचानक हॉटेल का सोडून राहिली तू? मिस्टर सोलमेटने काही केलं तर नाही ना? समीरने प्रश्न केला. समीरच्या प्रश्नाने अविराच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला.
रडतच ती जे काही घडलं ते समीरला सांगू लागली. अविराकडून सगळं काही ऐकून समीर सुद्धा सुन्न झाला. अविराला 50,000 पेक्षा जास्त गरज आधाराची होती, जो आधार समीर देत होता. मध्यरात्री साधारण 1:30 वाजता. स्थळ द मूनविन पब. युग एका मागोमाग एक रमने भरलेले ग्लास रिकामी करत होता. युग, आता एकदम बस. डॉक्टर विकल्पने युगच्या हातून ग्लास काढून घेतच म्हटलं, आज नको अडवूस रे ड्यूड. असं म्हणत युगने डॉक्टर विकल्पच्या हातून पुन्हा रमने भरलेलं ग्लास काढून घेतलं. तुला माझी शपथ आहे, आता अजिबात दारू प्यायची नाही. ठेव तो ग्लास खाली. डॉक्टर विकल्प थोडं चिडतच म्हणाला. तसं ओठांजवळ नेलेला ग्लास युगने गप्पपणे टेबलवर ठेवून दिला. मी नाही जगू शकत यार तिच्याशिवाय. इतकी वर्ष तिच्याशिवाय मी कशी काढली तुला पण माहितीये. त्यात अंगद आणि त्याचे भाऊ. युग डॉक्टर विकल्प समोर स्वतःचं मन हलकं करत होता. मी अंगदला फोन केलाय, तो येईलच इतक्यात. मग तो आल्यावर तुम्ही दोघांनी जे काही ते आपापसात बघून सॉल्व्ह करा. डॉक्टर विकल्प म्हणाला, तो नाही येणार. तुला इथे बोलवताना मी त्याला सुद्धा कॉल केलेला. त्याला माझा कॉल उचलायला साधा वेळ नाही, तर तो कसला इथे येतोय. युग म्हणाला, तुम्हा दोघांचं नक्की कशावरून वाजलंय हे मला कळेल का. डॉक्टर विकल्पने त्याला विचारलं, कशावरून वाजलंय. युग डोक्यावर हात लावून विचार करू लागला. त्याने इतकी दारू ढोसली होती की काही क्षण त्याला स्वतःलाच काही आठवत नव्हतं. बोलशील. डॉक्टर विकल्पने शब्दावर जोर देतच युगला विचारलं, आता तू पण रागवतोय माझ्यावर. मला बोलायचंच नाही तुम्हा दोघांसोबत. ह्या जगात माझं कोणीच नाही ड्यूड. युग लहान मुलांसारखं रडून दाखवू लागला. त्याने दारूच इतकी ढोसली होती की तो काय करतोय याची शुद्धच त्याला राहिली नव्हती. युगचे सुरू असलेली नखरे बघून डॉक्टर विकल्पने डोक्यावर हात मारून घेतला. इतक्या दोघांनाही शोधत अंगद तिथे आला. हे बघ, अंगद आला इथे. तू बोलत होता ना तो नाही येणार. स्वतःचे डोळे उघड आणि खात्री करून घे. डॉक्टर विकल्प म्हणाला, तो माझ्यासाठी थोडी ना इथे आलाय. तू बोलवल्यावर आलाय. मला नाही बघायचं त्याच्याकडे. माझं या जगात कोणीच नाही. आय मिस माय मॉम बॅडली. असं म्हणून युग पुन्हा रडू लागला. याचा इमोशनल ड्रामा सुरू झाला का. अंगदने रागातच चेअर ओढली आणि त्यावर तो बसला. थोड्या वेळापूर्वी युगने टेबलवर ठेवलेला रमचा ग्लास त्याने उचलला आणि तो त्याने एका झटक्यात रिकामी केला. तुझं आणि याचं काय झालंय ते कळेल मला. डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. त्यालाच विचार. अंगद उत्तरला. तो शुद्धीत असता तर तोच बोलला असता. ड्रिंक बघ किती केलीये त्याने. आता माझी शपथ दिली तेव्हा कुठे तो शांत झालाय. डॉक्टर विकल्प म्हणाला, मग शपथ आधी द्यायची ना. एवढी दारू ढोसल्यावर का दिलीस. अंगदने पुन्हा विचारले. मी इथे येईपर्यंत याची दारू ढोसून झाली होती आणि तू मला कसले प्रश्न करतोयस. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे. त्याला का हर्ट करत राहतो तू. डॉक्टर विकल्पने अंगदला राग दाखवत प्रश्न केला. अविराचे खोटे रिपोर्ट हॉस्पिटलमध्ये कोणी नेऊन दिलेले. अंगदने डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. कोणीच नाही. युगच बोलला ना असं काही करू नका म्हणून. डॉक्टर विकल्प उत्तरला. रिपोर्ट अंगदने बदलले आणि अविरा हर्ट झाली. मी बोललो होतो असं नका करू, पण तुम्ही दोघे ऐकत नाही. माझा चेहरा पण बघत नाहीये यार. युग रडतच बोलू लागला. ए युग, डोंट लाय टू मी. खरं खरं सांग, रिपोर्ट तूच बदलले ना. अंगदने युगची कॉलर धरतच त्याला प्रश्न केला. युग त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. तो शांत बसून होता. युग, खरं खरं सांग, तूच बदललेस का रिपोर्ट. डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. अविरा हर्ट होईल असं मी का वागू यार. आय लव्ह हर लॉट्स. आणि ज्यांच्यावर मी प्रेम करतो ते सगळे मला चुकीचं समजतायत. हा अंगद पण. हा तर याच्या सख्ख्या भावामुळे मला आतापर्यंत नेहमीच हर्ट करत आलाय.
नेहमी म्हणजे नेहमीच. त्या विक्रांत आणि रियांशला मी कंपनीत ठेवावं म्हणून हा माझ्या मागे लागलाय. त्या दोघांना मी कंपनीचे 50% शेअर देऊन टाकावे म्हणून जबरदस्ती करतोय मला. हा माझा बेस्ट बडी आहे की दुश्मन हे तूच मला सांग. ते विक्रांत आणि रियांशला माझ्यावरून भडकवतात आणि हा भडकतो पण. युग डॉक्टर विकल्पजवळ अंगदची तक्रार करतच म्हणाला, तुला काय गरज आहे त्या दोघांवरून ह्याला हर्ट करायची? आणि तुला त्या दोघांची काळजी आहे तर तुझ्या कंपनीत 50% पार्टनरशिप दे ना त्या दोघांना. डॉक्टर विकल्प अंगदला राग दाखवतच म्हणाला, ते तर मी देणारच आहे. माझे भाऊ आहेत मग मलाच त्यांची काळजी करावी लागणार ना. युगच्या कंपनीत ते दोघेही चांगले रमले होते म्हणून मी युगला बोललो होतो की त्यांना कंपनीत सामील करून घे. पण इट्स ओके. अंगद उत्तरला, आर यू ओके अंगद? तुला झालं काय आहे? तुला युगपेक्षा त्या लोकांची जास्त काळजी का आहे? युग आणि युगच्या आईसोबत ती लोक काय वागलीत हे तुला पण माहितीये ना? डॉक्टर विकल्पने अंगदला विचारलं. हा तरी किती नीट वागतो त्यांच्यासोबत, हे आज मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी आधीच बोललो, माझ्यासाठी माझी प्रायोरिटी माझे भाऊ आहेत. ह्या एकट्यासाठी मी त्यांना नाही दुखवू शकत. अंगद म्हणाला, मी कधी बोललो तू माझ्यासाठी त्यांना दुखाव म्हणून? तू घेऊन बस त्यांना स्वतःजवळ, पण आपल्या मैत्रीमध्ये त्यांना नको आणू. ही माझी छोटीशी रिक्वेस्ट होती तुला आणि अजूनही आहे. सो प्लीज त्यांना लांब ठेव माझ्यापासून. युग दोन्ही हात अंगद समोर जोडतच म्हणाला. अंगद काहीही न बोलता शांत बसून राहिला. तुम्हा दोघांचं एवढ्याशा छोट्या गोष्टीने भांडण झालंय? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. नाही, अंगद उत्तरला. मग? डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. मग कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.